पुण्यातील एका फ्लॅटमध्ये घडला असा एक धक्कादायक प्रकार जो पाहून संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला। एक अशी घटना घडली जी भारताच्या इतिहासात यापूर्वी कधी घडलीच नव्हती। एक अशी विचित्र आणि भयानक घटना त्या बंद फ्लॅटमध्ये घडली। आजकाल आपण पाहतो शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण हे प्रचंड वाढलंय। तुम्ही पाहिलं असेल फ्लॅटमध्ये काही दुर्दैवी प्रकार घडतात। कधी चोरी होते तर कधी महिलांवर अत्याचार होतात, चोऱ्यामाऱ्या होतात, पण रॅकेट समोर येतं। आपण नेहमी ऐकलंय, पण पुण्या ह्या उच्च सोसायटीतल्या एका फ्लॅटमध्ये जे घडलं आहे ते पाहून सगळ्यात काहीतरी वेगळं होतं, जे पाहून अक्षरशः पोलीस देखील चक्रावले आहेत। विचार करा, जेव्हा पोलिसांना खबर मिळाली त्यांनी फ्लॅटचा दरवाजा उघडला। तो दरवाजा उघडला, सुरुवातीला हॉटेलमध्ये गेले। हॉटेलमध्ये गेल्यावर सगळं नॉर्मल वाटत होतं। तिथे सोफा होता, टीव्ही होता, सगळं काही जसं एका सर्वसामान्य घरात असतं तसंच होतं। पण खरी भानगड पुढे होती। जेव्हा पोलिसांनी बेडरूमचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना आज जे दिसलं त्याचा त्यांनी स्वप्नात देखील विचार केला नसेल। त्या फ्लॅटमध्ये, या बेडरूममध्ये नेमकं असं काय होतं की जे भारताच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं, ज्याने महाराष्ट्रातील संपूर्ण देशाला हादरून सोडलं। आता जी लोक फ्लॅटमध्ये राहत असतात त्या लोकांना देखील घाबरता यामुळे होत आहे। या प्रकरणात नेमकं काय घडलंय, त्या फ्लॅटच्या बेडरूममध्ये नेमकं काय दिसलं, जे पाहून पोलीस देखील चक्रावले आहेत। चला जाणून घेऊया या प्रकरणाची संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। पुण्यातील हिंजवडीमध्ये, ज्या पुण्याच्या IT पार्क म्हणून ओळखलं जातं, तिथे एका उच्च सोसायटीतल्या एका फ्लॅटमध्ये घडला धक्कादायक प्रकार। फ्लॅटमध्ये घडलेले अनेक प्रकार तुम्ही ऐकले असतील, पण हा प्रकार भारताच्या इतिहासात पहिलाच घडला। खरं तर याची सुरुवात होते 2 वर्षापूर्वी। हिंजवडीमध्ये देशातील अनेक लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात आणि असेच आले होते 2 मुलं। छत्रपती संभाजीनगरवरून दिसणाऱ्या अगदी साधी, सुरक्षित आणि धरंदाज वाटणारी मुलगं, म्हणजे एकदम शांत, दोघांचंही शिक्षण MBA झालं होतं। जेव्हा ही मुलं सोसायटीमध्ये राहायला आली तेव्हा त्यांच्याबद्दल कोणाला शंका येण्याचं कारण नव्हतं, कारण की लोकांना वाटलं बिचारी मुलं आहेत, MBA झालंय, आता कुठल्या तरी मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करतील, आपण करिअर घडविलं आणि सर्वसामान्यांसारखं मुलांसारखं मोठे होऊन निघून जातील असं त्यांना वाटत होतं। सुरुवातीला काही दिवस तर सामान्य गेले। ते आले, त्यांना सामान लावलं। सोसायटीतल्या लोकांनी पाहिलं की मुलं अत्यंत चांगली आहेत, शांत आहेत, कोणाच्या अध्यायात नाहीत किंवा कोणाच्या मध्याच नाहीत। पण म्हणतात ना, शांती ही मोठ्या वादळाची चाहूल असते, तसं इथं काहीतरी घडणार होतं। ही मुलं असं काही करणार होती, फ्लॅटमध्ये असा उद्योग करणार होती की जो पाहून अक्षरशः संपूर्ण देशाला धक्का लागणार होता। हळूहळू जसे दिवस पुढे जाऊ लागले तसा तसा विचित्र बदल यांच्या वागण्यात दिसू लागला। साधारणपणे IT मध्ये काम करणारी मुलं सकाळी 9 वाजता बॅग घेऊन बाहेर पडतात आणि रात्री ठीक 9 वाजता थकून भांगून घरी येतात। पण ही दोन्ही तशी नव्हती। येताना ही मुली साधारण वाटत होती, वागणं साधारण होतं, पण ती फ्लॅटमधून बाहेर निघतच नसायची। सोसायटीतल्या वॉचमॅनला तसं काहीही शेजाऱ्याने देखील काही गोष्टी नोटीस केल्या की हे दोघं बाहेर पडत नाहीत, ना ऑफिसला जातात ना संध्याकाळी परत येतात। दिवसभर त्याच फ्लॅटमध्ये दरवाजा बंद असायचा, रात्री बंद असायचा, कधीतरी एखादा डिलिव्हरी बॉय यायचा, त्यांना जेवण देऊन निघून जायचा। शेजारच्याला वाटलं कदाचित त्यांचं वर्क फ्रॉम होम असेल, म्हणजे कंपनीचं काम हे घरूनच करत असतील किंवा जॉब शोधत असतील, म्हणून लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। पण अचानक 5 दिवसानंतर एक अशी घटना घडली, एक असा प्रसंग घडला, त्यानंतर लोकांना त्यांच्यावर डाऊट यायला सुरुवात झाली। 4-5 दिवस झाले असतील, अचानक त्यांच्या फ्लॅटमध्ये काहीतरी टेक्निशियन आले। ते टेक्निशियन हे AC बसवणारे लोक होते। त्यांनी AC बसवायला सुरुवात केली। आता कदाचित पुण्यात तर एवढा उकाडा असतो म्हणून तुम्हाला वाटेल की त्यांनी AC लावला असेल, पण विचार करा, 2 BHK फ्लॅट होता 2 मुलांसाठी। त्यांना 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 ते 4 पॉवरफुल AC त्यांच्या फ्लॅटमध्ये बसवून घेतले। हॉलमध्ये AC, बेडरूममध्ये AC, किचनमध्ये AC आणि दुसऱ्या बेडरूममध्ये देखील AC। आता सोसायटीतल्या लोकांना प्रश्न पडला होता, अरे ही मुलं तर घर भाड्यानं घेऊन राहतात, अजून जॉबचा पत्ता नाही, एवढा खर्च कसा काय करतात? पण पुन्हा लोकांनी विचार केला, जाऊ द्या, बापाचा पैसा असेल, श्रीमंती असेल, पण अशी फक्त निमित्त होतं। खरी तर गोष्ट अजून पुढे घडणार होती। साधारण महिनाभर उलटला आणि त्यांच्या फ्लॅटमधून जे रूपचं बदल त्यांना पाहायला भेटत होतं, त्या फ्लॅटच्या खिडक्यांना कायमच पडदे लावलेले असायचे। 1 इंचसुद्धा पडदा कधी आजूला बाजूला सरकायचा नाही। दिवसासोबत रात्र खिडक्या बंद घट्ट, आणि रात्रीच्या वेळी जेव्हा अख्खी सोसायटी झोपलेली असायची तेव्हा त्या खिडक्यामधून एक विचित्र प्रकाश बाहेर झिरपतात दिसायचा।
आपल्या घरात लाईट कसे असतात, पांढरे किंवा पिवळेसर, पण यांच्या फ्लॅटमधून खिडकीतून जो प्रकाश बाहेर यायचा तो अगदी वेगळा होता. कधी गडद निळा तर कधी जांभळा, कधी लालसर. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी हे पाहिलं होतं. त्यांना वाटायचं या घरात नक्की काय चाललंय. हे डिस्को लाईट आहेत का? आतमध्ये पार्टी चालली आहे का? पण पार्टी असती तर आवाज आला असता, गाण्याचा दणदणाट आला असता. पण इथे मात्र भयानक अशी शांतता असायची. एसीचा घुघू असा आवाज 24 तास सुरू असायचा. त्या विचित्र रंगाचे लाईट्स काय होते कोणाला समजत नव्हतं. मुले बाहेर येत नसायची, आले तर कोणाशी बोलत नसायची. आतमध्ये निळ्या जांभळ्या रंगाच्या लाईटी चालत होत्या. ते काय करत असतील आता अखेर संशय वाढत होता आणि या संशयामध्ये पडली भर एका गोष्टीने, ती म्हणजे एक्झॉस्ट फॅनने. अगदी काही दिवसातच झालेले त्यांनी एक भला मोठा एक्झॉस्ट फॅन बेडरूमला लावला होता. मोठ्या कंपनीचा जसा मोठा एक्झॉस्ट फॅन लावला जातो तसा एक्झॉस्ट फॅन त्यांनी त्या हवा बाहेर फेकण्यासाठी लावला होता आणि त्याला एक मोठी पाईप देखील बसवली होती. आता यावरून लोकांना संशयाला दुपटीने वाढला होता, कारण ते आता बऱ्याच वेळा त्यांच्या फ्लॅटकडून एक विचित्र उग्र वास येत होता. कोणीतरी औषध वापरल्यासारखे किंवा रसायन जाळल्यासारखे तो वास असायचा आणि मग त्यांनी तो वास दाबावा म्हणून तो फॅन लावला की काय असं इतका लोकांना वाटायचंय. एवढा मोठा फॅन नाहीतर कशासाठी लावतील याची देखील शंका आली होती. आता लोकांना हे शंका खूप जास्त वाढत होत्या. पण पुण्यात संस्कृती अशी आहे की हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये लोक एकमेकांच्या भानगडीत पडत नाहीत आणि कुणी कोणाला विचारत देखील नाही. आणि नेमकं याच गोष्टीचा फायदा या 2 MBA पदवीधर त्या मुलांनी घेतला होता. या 2 MBA पदवीधर मुलांनी असं काय केलं आता संशय लोकांचा वाढत होता. साधारण हा खेळ बरेच महिने चालू होता. लाईट बिल महिन्याचं प्रचंड यायचं, ते ऑनलाईन भरत जायचं, भाडं वेळेवर जात होतं, घरमालक खुश होता. पण अखेर त्यांची जी घटना उघड येणार होती ती घटना एकदम खतरनाक होती. ती जी होणार होती ती संपूर्ण देशाला हादरवणारी होती. आता या फ्लॅटमध्ये काय चाललं होतं, काय उद्योग सुरू होता, ते विचित्र लाईट कशाची सुरू होती, काय प्रकार होता याची खबर पोलिसांना कळली. आता बघा सर्वात महत्त्वाचा पट म्हणजे याची लिंक कशी लागली एका छोट्या कारवाईमुळे. आता झालं असं, पुण्यामध्ये दुसऱ्या बाजूला पुणे पोलिसांचं खडकी युनिट हे अंमली पदार्थांच्या विरोधात पथक काम करत होतं. शहरातल्या वाढत्या नशेमुळे विळख्यामुळे पोलीस सतर्क होते आणि अशातच पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली. आता ती गुप्त माहिती मिळताच या दोघांच्या बाबतीत नव्हती, ती होती एका 21 वर्षाच्या मुलाचं ज्याचं नाव होतं तुषार वर्मा. हा काहीतरी संशयास्पद माल घेऊन फिरतोय. पोलिसांना ट्रॅप लावला आणि सुजगाव भागात त्या प्रकरणात त्या घटनेत त्याला अटक करण्यात आली. आता सुजगाव आणि हिंजवडी यामध्ये प्रचंड अंतर होतं, पण यावरून लिंक लागणार होती आणि त्या फ्लॅटचा धक्कादायक सत्य बाहेर येणार होतं. सुजगावमधून तुषारला अटक केली आणि तुषारने 2 नाव घेतली, सुमित आणि अक्षय. आता सुमित आणि अक्षय म्हणजे हे त्या हिंजवडीमधील फ्लॅटमध्ये राहणारे असणारे 2 तरुण. पोलिसांनी तात्काळ फ्लॅटची लोकेशन मिळवली. पोलिसांच्या त्या ठिकाणी बाहेरून पाहता क्षणी लक्षात आलं खिडक्या बंद, एसीचा आवाज, विचित्र प्रकाश. पोलिसांना खात्री पडली आतमध्ये काहीतरी काळभेर शिजतंय आणि अखेर तो दिवस उजडला. पोलिसांची टीम तयार झाली, छापा टाकला. वरिष्ठ अधिकारी, कॉन्स्टेबल, फॉरेन्सिक टीम यासोबत आत गेली. सगळेजण त्या फ्लॅटच्या दरवाजावर उभे राहिले होते. अखेर तो दरवाजा उघडला. पोलीस आत शिरले. हॉल रिकामा, किचन फक्त खाण्याचे डबे, पण बेडरूममध्ये प्रचंड एक उग्र वास येत होता. पोलिसांनी जसा बेडरूमचा दरवाजा उघडला त्याला हात लावला आणि समोर दृश्य पाहून अधिकारी जागे स्तब्ध झाले. ती होती बेटी एक बेडरूम राहिली नव्हती, तर तिचं रूपांतर एका हायटेक जंगलात झालं होतं. होय, तुम्ही बरोबर ऐकले. त्या बंद खोलीत जिथे सूर्याचं एक किरणही पोहोचत नव्हती तिथे चक्क अंमली पदार्थांची डबल शेती केली होती. एखाद्या सायन्स फिक्शनच्या सिनेमात ते लॅबोरेटरीसारखं तिथलं दृश्य होतं. LED लाईट्स लावले होते. तिथे कुंड्या नव्हत्या, पण पाईपाचं मोठं जाळ होतंय. एकापेक्षा एक जास्त पॉवरचे हायटेक LED लाईट होते. हायड्रोपोनिक पद्धतीने अंमली पदार्थांची शेती तिथे केली जात होती. पोलिसांनी पाहिलं, अगदी कंट्रोल वातावरणात अतिशय व्यवस्थित तापमानावर सगळे नियंत्रित केलं जात होतं, जेणेकरून त्या अंमली पदार्थांच्या झाडाला वाढ वेगाने होईल. एका हायटेक पद्धतीची शेती पहिल्यांदा सापडली होती. तिथे तयार झालेला सुकलेला माल प्रोसेस केला. प्रक्रिया केल्यानंतर सगळं काही एका छताखाली होत होतं. आता सगळं प्रकरण एवढं थांबलं नव्हतं. जेव्हा या प्रकरणाच्या आता डीप माहिती घेतली तेव्हा आज जो माल होता तो कुठे विकला जात होता याचा तपास जेव्हा पोलिसांनी सुरू केला तेव्हा उघड अतिशय धक्कादायक सत्य झालं. आता हे जे लागणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या मयूर डेअरीवाला हा घाटकोपऱ्याचा मुंबईचा एकमेव झालेला इंजिनियर होता. त्याच्याकडून देखील प्रकरण येत होतं. हा माल जो होता तो भूतान, तिथून थायलंडवरून आसामला आणि आसामवरून मुंबई आणि पुणे अशा पद्धतीने फिरत होता. 3 देश 3 राज्य फिरत होतं. हे रॅकेट चाललं होतं. याचा खरा सूत्रधार गोव्यात बसला होता, ज्याचं नाव स्वराज भोसले होता. हा देखील उच्च शिक्षित, डार्क वेबवर व्यवहार करणारा. डार्क वेबवर त्याची अल्लख निरंजन अशी ओळख होती.
तिथून ते बाहेरच्या देशातील लोकांना हा माल विकायचा. हे MBAचे तरुण पिकवायचे आणि भोसले विकायचा. डार्क वेबवर विकणारा आणि घेणारा यांची ओळख व्हायची नव्हती. व्यवस्थित पद्धतीने यांची ओळख होती, त्यामुळे सगळा व्यवहार हा बिटकॉईनमध्ये व्हायचा. त्यामुळे कोणाला समजतसुद्धा नव्हतं. तब्बल या प्रकरणात 3,85,00,000 रुपयाचा मुद्दल रक्कम जमा झाली आहे. आणि ही घटना आपल्याला शिकवून जाते की गुन्हेगारी आता रस्त्यावर नाही झाली आहे, ती तर आता हायटेक झाली आहे. ही सोसायटीतील आज आपल्या शेजारच्या फ्लॅटमध्ये सुद्धा अशी घटना घडू शकते. त्यामुळे नेहमी सतर्क राहा आणि सावधान राहा.